बघितलंस ना, हे असं होतं माझ्या. एकतर लक्षात तर माझ्या काही राहत नाही आणि उगाच आपलं काहीतरी फापट पसारा बोलत राहते. माझ्या लक्षात आहे ना, तुम्ही असं म्हणालात की आईंना कोणाचं तरी नाव घेतलेलं आवडत नाही. कोणाचं नाव घेतलेलं आवडत नाही? हा तेच. हा हा कुणाबद्दल का? कोण का? आता तुम्हीच सांगत होतात ना. हो अगं पण माझ्या लक्षात नाही ना राहत. मी विसरले. जाऊ दे ना, आपण आपल्या कामाला लागूया. मी असंच सांगत होते जनरल की आम्ही सगळ्या जणी आईंना खूप घाबरतो. आईंची भीती वाटते ना आम्हाला सगळ्यांना. आणि श्री एकटा असा मुलगा आहे जो आईंचं काही चुकत असेल तर त्याला विरोध करू शकतो आणि मग आई त्याचं ऐकतात. कारण श्री समोरच्या माणसाला खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकतो ना. आणि श्री आमच्या सगळ्यांचा खूपच लाडका आहे. म्हणजे लाखात एक मुलगा आहे तो. हो ना. तो तर आहेच जान्हवी. आणि त्याचं ना खूप प्रेम आहे तुझ्यावर. माहितीये. तुझ्यासाठी आईंशी भांडला तो. त्याचंच वाईट वाटलं होतं माहितीये मला. हो अगं पण आई सुद्धा चुकतच होत्या ना. हो पण आपल्याच माणसाशी भांडून आपण सुखी होऊ शकू. आणि समजा आपण या भांडणात जिंकलो तरी शेवटी ती हारच ना आपली. मला आता कळलं श्रीला तू इतकी का आवडतेस ते. तू सुद्धा त्याच्याच सारखं बोलतेस ना. मस्त. अगं बाई इकडे बघ. हा पण तुम्ही सांगा ना मला, मी रोज काय कामं करू? हा हे बघ, ते ना कुणी कुठली कामं करायची हे सांगायचं काम आधी आईंचं आहे. आई आला ना की त्या तुला सांगतील तू काय करायचं असते. पण जा आधी ते काम कर जा. काय रे? हा जान्हवी, आई मला मुंबईच्या बाहेर जावं लागतंय. मला यायला उशीर होईल. अरे पण आता बोलायला वेळ नाहीये. यायला उशीर होईल. पण उशीर झाला तरी काळजी करू नकोस. घरी सांग फक्त. हो पण ऐक. ऐक आता खरंच बोलायला वेळ नाहीये मला. हॅलो. या बाय बाय. काय ग ठेवला? हो. काय म्हणत होता? त्याला आज यायला उशीर होईल असं म्हणत होता. अरे बापरे. हो का? रात्री आल्यावर जेवणार आहे ना? पण विचारलंच नाही. अगं तो खूप घाईत होता ना. बर तरी साधारण किती वाजतील म्हणालाय? उशीर होईल इतकंच म्हणाला. हो का? तू एक काम कर जान्हवी, मग हे सगळं ना तू आईंच्या कानावर घाल. माझ्या लक्षात नाही राहायचं. आई बरोबर त्याला आल. आई पण ना कुठे निघून गेल्यात कुणास ठाऊक. माझी इच्छा आणि तुझा हट्ट यामध्ये दरवेळी तुझा हट्टच का महत्वाचा वाटतो तुला? कुठलीही मिळालेली माहिती व्हेरीफाय न करता त्याच्यावरती विश्वास ठेवणं म्हणजे माझ्यावरती अविश्वास दाखवण्यासारखं आहे. भागीरथी गोखले हा सगळा वाद नको असलेल्या टोकावर घेऊन चालला. त्याची कृपया माझ्या आजीनं नोंद घ्यावी. माझ्या आजीनं हेही लक्षात घ्यावं की गेली 28 वर्ष त्यांचा नातू त्यांच्यावर प्रेम करतोय, त्यांना जपतोय, त्यांना कधीही त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतोय. पैसा, घर, गाडी आणि लक या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्या बाजूने असतात ना तेव्हा समोरच्या लेस फॉर्च्युनेट माणसाला जज करणं फार सोपं असतं. कारण त्याची झळ तुमच्यापर्यंत पोहोचलेलीच नसते.
जान्हवी जर या घरात येणार नसेल तर मीच इथे थांबणार नाही. विघ्नेश्वरा, कुठल्या पापाची शिक्षा देतोयस रे मला? श्री भांडला, रागवला, चिडला याचं दुःख नाहीये मला, याचा त्रास होत नाहीये. वाईट वाटतंय की श्रीच्या नशिबी तेच निघालं जे माझ्या घरातल्या इतर सगळ्यांच्या नशिबी आहे. का विघ्नेश्वरा, का? कसला शाप आहे माझ्या घराला? आणि काय करू मी ज्यांना उशाप मिळेल? शरण आलीये मी तुला. पदर पसरून एकच मागणं आहे, बाकीच्यांचं झालं ते झालं, पण माझ्या श्रीच्या संसाराचे धिंडवडे नको होऊ दिवस. आता उघड्या डोळ्यांनी नाही पाहणार ते मला, तेवढी ताकदच नाहीये. पण हा मुलगा गेला कुठे आणि अचानक असं कसं काम आलं ग? आणि पूर्वी कधीच असं केलं नाहीये त्याने. हो ना, आणि उशीर म्हणजे किती वेळ लागेल तरी? या पोराचं ना काही कळतच नाहीये मला. जाऊ दे ग ताई, निरोप तरी मिळालाय ना आता. जेवायचं काही म्हणाला का ग? खरं तर खूप घाईत होता तो, त्यामुळे काहीच बोलला नाही. बरं, मी येऊ? ये. कमाल आहे बाबा या पोराची. पूर्वी कधीच असं वागला नाही ग हा. म्हणजे आई म्हणतात तसं हा दुरावणार नाही ना आपल्यापासून. काही काय बोलतेस ताई? अगं पण पूर्वी असा नाही वागला ना तो. ताई, काहीतरी काम आलं असेल ग. आई गेल्यापासून ना सगळं असं हातातून निश्चित चाललंय असं वाटतं मला. हिंदू म्हणते तसंही पळवणार नाही ना त्याला आपल्यापासून. काही काय बोलतेस तू ताई? श्री काय कुक्कुला बाळ आहे का त्याला उचलून पळवून न्यायला? हे बघ, तो काहीतरी कामासाठी गेलाय ना, येईल परत, आणि तो आला की सगळं स्पष्ट होईल. तू नको ना टेन्शन घेऊस. चल, तुला स्वयंपाक केला की बरं वाटतं ना? आपण स्वयंपाकाला लागू, चल. अगं पण श्री नसेल तो कोणासाठी करायचा स्वयंपाक? आपण सकाळच काहीतरी खाऊन घेऊया. हो ना ग, आपलं सगळं प्लॅनिंग श्रीभोवती गुंफलेलं असतं ना. प्लॅनिंग? आपलं तर सगळं आयुष्य श्रीला केंद्रस्थानी ठेवून आहे. नको टेन्शन घेऊस. थोड्या वेळाने ना फोन करू आपण त्याला. उखरायला म्हणजे मिळवली. येईल. हा हो, मी आता शास्त्री रोडवर आहे. अच्छा, इकडनं नाशिक रोड. बर, हा गणपती मंदिर. हा तिकडनं लेफ्ट घेतला की एक तळ लागेल. बर, हा ओके. हो, जरा लवकर बोला, माझ्या फोनची बॅटरी संपते. काय म्हणाला? आश्रय. ओके, आणि ही इन्फॉर्मेशन करेक्ट आहे ना? ऑलराईट, थँक्यू. नाही, मी चार्जर विसरलोय. माझा फोन बंद पडेल कधी. या थँक्यू, बाय. अरे यार, कार्ट्याने अगदी आज जीव घ्यायचाच बाकी ठेवला होता. अरे एवढा मोठा घोडा झालायस तू. परमेश्वरा, त्या डोकं बिका आहे की नाही तुला? साधी अक्कल वापरायची ना. का अक्कल पण गहाणच ठेवलीस तू? हा? अरे भाच्या, असू दे भाच्या, अरे तुझं लग्न झालं असतं तर 4 पोरं झाली असती तुला. तुला साधं दाजीना दवाखान्यात दाखवून आणता येत नाही. अरे डोकाय की खोकाय, किती धांदरटपणा करावा माणसानं.
आपल्या बरोबर म्हातारा माणूस आहे, जरा अक्कल चालवावी, बेअक्कल कुठला. आधी हॉस्पिटलची प्रदक्षिणा घडवलीस, नंतर मग तिकडे 2 तास बसवूनच ठेवलंस, त्यात डॉक्टरची वेळ टळली, आणि नंतर मग रिक्षासाठी वणवण फिरवलंस मला. अगदी कंबर गेली माझी. तुला आता काय सांगू मी. त्यांच्या पण पायाचे तुकडे तुकडे पडले असतील. काय रे, उद्या म्हातारपणी पण हेच हाल करणार आहेस का आमचे तुझ्या गलथानपणामुळे? पांडुरंगा, बाबा, आय एम सॉरी. जरा विचार करावा रे बाळा, थोडं प्लॅनिंग करावं. किती घोटाळे करून ठेवलेस. फार अपेक्षा ठेवलीच नव्हती मी, पण आता खात्रीच पटली माझी. जानू होती ना तेव्हा सगळं कसं अगदी नीट व्हायचं. तरी नशीब त्या डॉक्टरनं दाजीला ओळखलं आणि आत घेतलं, नाहीतर आणखी 4-5 तास बसून राहावं लागलं असतं तिथे. नाही तर काय, बावळट कुठला. तरी मी सांगत होते आपण जावई बापूंना सांगूया, गाडी पाठवा म्हणून, पण नाही, ह्यांचा मान नको तिकडे आडवा येतो ना. जावई पण मुलासारखाच आहे ना. केली त्याने सासऱ्याची थोडी सेवा, तर बिघडलं कुठे म्हणते मी. सेवा केलीच पाहिजे. आम्ही आमची कमावती एकुलती एक मुलगी त्यांच्या घरात दिली, मग तिच्या माहेरच्यांची सोय त्यांनी करायला नको? लग्न होईपर्यंत केलंच किती नाही ह्या घरासाठी खूप काही. आता तरी स्वतःचे स्वतः शहाणे व्हा. कुणी कुणाला पुरत नाही आयुष्यभर. स्वतःच स्वतःला उभं राहावं लागतं. नाहीतर मग हे आजच्या सारखं होतं. एक काम धड होत नाही आपल्याच्याने, कारण अंगावर घेऊन ते कधी केलेलंच नाही. ऐतखाऊपणा पुरे करा आता. आता चहा तरी टाकशील का रे? नको नको कले, तूच टाक चहा. चहा कसला करतोय तो, पानसट नुसता. आणि चहा कसला, कुत्र्याचा. जाऊ दे कले, तू चहा कर. अरे मी सांगते ना त्याप्रमाणे करेल तो. जा तू चहा. उपयोग काय, सांगून सुद्धा त्याला कळायला हवं ना. तो सांगकाम्या सुद्धा नाही, बिनकाम्या आहे. फार लवकर कळलं हे तुम्हाला. पिंट्या, काय रे, काय झालंय? पिंट्या, तू रडतोयस? ताई, मला काहीच जमणार नाही. काय काय झालंय मला नीट सांग. ताई, माझं कसं होणार? ताई, माझं काही खरं नाहीये. काय काय झालंय पिंट्या? असं का वाटतंय तुला? तू बाबांना हॉस्पिटलमध्ये नेलं होतंस का? नेलं होतं. डॉक्टर काय म्हणालेत? पहिल्यांदाच जबाबदारी घेतली होती ना ग, मीच खूप घाबरलो. चुकून सगळ्यांना भलत्याच कुठल्या तरी बिल्डिंग मध्ये घेऊन गेलो. मला बाबांना 4 मजले खाली उतरवून आणावं लागलं. बाबांना खाली आणून बसवलं आणि मी चौकशी करायला गेलो. डॉक्टर नायक कुठे बसतात ते, तर मला कळलं की त्यांचं केबिन बदललं होतं. त्यांचं केबिन शोधायला बाहेर पडलो तर ताई मी हॉस्पिटलमध्ये हरवलो. अगं मला काही कळेच ना, मी कुठे जाऊ, कोणाला काय विचारू, काय करू. बाबांना परत दुसऱ्या बिल्डिंग मध्ये घेऊन जावं लागलं. खूप त्रास होत होता का बाबांना. ऍक्च्युली आमच्या अपॉइंटमेंटची वेळ चुकली माझ्यामुळे. अगं ती रिसेप्शनिस्ट ऐकूनच घ्यायला तयार नव्हती. मी तिला खूप प्लीज म्हटलं, खूप सॉरी म्हटलं, पण ती ऐकूनच घेत नव्हती. कारण एक तर तिकडे खूप गर्दी होती ग ताई, आणि डॉक्टरांचं फ्लाईट पण होतं, त्यांना कुठेतरी जायचं होतं बाहेर गावी. ताई, ती मला 2 महिन्यानंतरची तारीख द्यायला लागली. मला काही कळलंच नाही. मी बाबांना घेऊन तिथेच बसलो. बाबांना खूप त्रास होत होता ग. सगळे पेशंट संपल्यानंतर डॉक्टर घरी जायला बाहेर पडले ना, तेव्हा त्यांनी आम्हाला बघितलं. बाबांना ओळखलं आणि आम्हाला आत घेतलं. त्याच्यानंतर रिक्षासाठी पण मी खूप चालवलं ग बाबांना. खूप रग लागली होती आधीच बाबांच्या पायांना. मी ओपलेच आहे ग.
माझ्याच्याने काहीच नाही होणार. मी सगळे म्हणतात ना तेच बरोबर. ताई, या घरातली मी तुझी जागा कधीच घेऊच शकत नाही. बरोबर बोलतात सगळे. पिंट्या, एक मिनिट. मला सांग, बाबा कसे आहेत? खूप त्रास होतोय का रे त्यांना? ताई, त्यांना त्रास होतोय ग खूप. हे ताई, तू ये ना ग प्लीज. डॉक्टर काय म्हणालेत? डॉक्टर म्हणाले की दिवाळीनंतर ऑपरेशन करायचंय. का? मला नाही माहित ग ताई. त्यांनी बाबांना कसल्याचे पेन किलर दिलेत. त्यांना नाही घेणार बाबा, मला माहितीये. हे ताई, मला स्वतःची खूप लाज वाटते ग. तू ये ना, तू आलीस ना की सगळं नीट होईल. बघितलं, तू ये ना प्लीज. मला नाही असं येता येणार न विचारता. म्हणजे विचारावं लागेल. अगं हे बघ बाळा, तू नको काळजी करूस. हा, असं होतं रे कधीतरी. बाबांच्या पायावर ताण पडला ना तर थोडा त्रास होतो रे त्यांना. तू नको हा काळजी करूस. मग अशा वेळी तू काय करायचीस? बाबांच्या पायाला ना तेल चोळून द्यायचे. ते बघ, ते आयुर्वेदिक डॉक्टरांनी दिलेलं आहे ना. ताई, कुठे आहे ते तेल? ते बघ ना, कोणाड्यात ठेवलंय मी. हे पण तू येशील ना प्लीज? मी विचारते बाळा. नाहीच जमलं तर फोन तरी करीन बाबांना. हा, नाही ताई, प्लीज फोन नको करू. तू ये ना प्लीज. इथे सगळे चिडलेत माझ्यावर. हो, मी बघते. आणि ऐक, मोठी माणसं आपल्याला रागवली म्हणून अंगाला भुक पडत नाहीत रे. ऐकायचं आणि आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न करायचा. आणि हे बाळा, एक गोष्ट जमली नाही म्हणून तू बिनकामाचा नाही होत. ठीक आहे, शिकशील हळूहळू. आणि झाली आहे ना आपली चूक, मग माफी माग. बघू, मी प्रयत्न करते हा येण्याचा. प्लीज ये. तुला काय वाटलं? मी तुला कधीच शोधू शकणार नाही? वाटलं नव्हतं, तशी माझी इच्छा होती. तुझी माझ्यापासून दूर पळून जाण्याची इच्छा मी कधी पूर्ण होऊ देणार नाही याची. मेले तरी तुझ्यापासून पळून जाऊ शकणार नाही मी पळत होते तुझी परवड पाहायला लागू नये म्हणून. आय्याजी, माझी परवड तू माझ्या आयुष्यात नसण्यानं होणार आहे. हे म्हणजे आधी अंड का आधी कोंबड हा वाद झाला. आपल्यातले वाद कधीही मिटणार नाहीत. आणि प्रेम सुद्धा. आपण काही गोष्टींचा विरुद्ध विचार करतो. आय्याजी, प्रेमामध्ये सारखा विचार असण्याची गरज नाहीये, सारखंच अंडरस्टँडिंग असण्याची गरज आहे, जे आपल्या दोघात आहे. नुसत्या अंडरस्टँडिंगनी काळजा मिटत नाहीत श्री. जी पण प्रेमाने आणि विश्वासाने दूर तर होऊ शकतात ना. तुझ्याशी बोलण्यात कोणीही जिंकू शकणार नाही. आय्याजी, मला तुला बोलण्यात नाही जिंकायचंय, तुला प्रेमाने जिंकायचंय. तुला मला जिंकायची गरज नाहीये श्री. माझ्या काळजाचा तुकडा आहेस तू. मग का मला सोडून आलीस?
त्याची कारण तुला माहित आहे. आई आजी, अगं ते कारण नाहीये, तो तुझा फक्त गैरसमज आहे. इथेच आपला वाद सुरू होतो आणि मला आपल्यात वाद नकोय, संवाद हवाय. काही विषयांवर तो होणं कठीण आहे. ओके ओके, ऑल राईट. आत्ता आपण या विषयावर नको बोलायला. तू चल, तू घरी चल. मला एकटीला राहायचंय. तुला एकटीला राहायचंय ना, हरकत नाही, तू एकटीच राहा, पण घरी राहा. आजी, तुला कोणीही डिस्टर्ब करायला येणार नाही. पाण्यात पडल्यानंतर कोरडं राहता येत नाही श्री. आई आजी, मला आता तुझ्या उपमा किंवा म्हणी ऐकायच्या नाहीये. मी काही ऐकून घेणार नाहीये तुझं. तू आता माझ्या बरोबर घरी येतेस अँड दॅट्स फायनल. मला शक्य नाहीये ते. तुझं हे नक्की ठरलंय? मला हे आवडत नाहीये, पण हे बदलताही येत नाहीये श्री. नाही नाही, तू बदलूच नकोस. मी बदलतो ना. म्हणजे माझा फोन बंद पडला, बॅटरी डाऊन झाली, तुझा फोन देतेस कशाला? अगं कशाला म्हणजे घरच्यांना कळवायला हवं ना तू इथे असते. त्यांना तुला पत्ता नको द्यायला. श्री, काय चाललंय तुझं? अगं तुला बदलायचं नाहीये ना, हरकत नाही ना, आम्ही बदलतो. पण मला तुझ्या बरोबर राहायचंय. हा, आता याच्यासाठी कदाचित मला माझं घर किंवा माझ्या कामाचा बेस बदलावा लागेल, पण दॅट्स ओके. मी करेन ते. तुला जर इथे राहायचं असेल ना, तर आपण सगळेच इथे राहू. मला इथंच राहायचंय असं नाही श्री. हे आजी, तुला आता आमच्या बरोबरच राहायचं नाही असं तुझं म्हणणं असेल ना, तर मग सॉरी, ही सवलत तुला नाहीये श्री. प्लीज.